नमस्कार. मी अमोल माधव जाधव, राहणार कुंभारी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आपण 4 वर्षापासून युक्टिक्स वेदर सिस्टमचं सेन्सर, सॉईल सेन्सर आणि वेदर सेन्सर यूज करतोय. तर पूर्वी आपण पारंपरिक पद्धतीनं किंवा जी 7व्या दिवशी 8व्या दिवशी इरिगेशन या पद्धतीनं रेग्युलर इरिगेशन सिस्टमने वापर करायचो. वेदर सॉईल सेन्सर बसवल्यापासून आपला योग्य मातीचा जो ओलावा आहे तो आल्यानंतर, त्याचे नोटिफिकेशन आल्यानंतरच आपण इरिगेशन करतोय. तर त्या दृष्टीने प्लॉट रेग्युलर सायझिंग स्टेजमध्ये किंवा ज्याही सर्व स्टेजमध्ये तो योग्य परफॉर्म करतो. पाणी ओव्हरलॅप होत नाही आहे किंवा तानामध्ये जात नाही आहे, या गोष्टींपासून बचाव होतोय. योग्य मॉइश्चर आल्यानंतर न्यूट्रिएंट अपटेक किंवा या दृष्टीनेही त्याचा खूप साऱ्या दृष्टीने फायदा झाला. त्यानंतर इवन इरिगेशनमुळं मला सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट वाटला तो क्रॅकिंग संदर्भात आपल्याला बराच या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट बघायला मिळाली, की जे की आपल्याकडे सध्या अनइवन पाऊस होतोय, म्हणजे अवकाळी पाऊस जो आपण म्हणू शकतो, की हार्वेस्टिंग पिरियडमध्ये पण बऱ्याच दिवसांपासून आपल्याला बघायला मिळतोय. तर प्रॉपर इरिगेशन गेल्यामुळं सालीमधली लवचिकता म्हणा किंवा त्याचा योग्य न्यूट्रिशन फॉलो झाल्यामुळं क्रॅकिंगमध्ये आपल्याला बरेच इम्प्रूव्हमेंट बघायला मिळाली. का क्रॅकिंग झाली नाही, जसं सेन्सर बसवलं तेव्हापासून आपल्याला क्रॅकिंग नाही बघायला मिळालेली. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण इरिगेशन पद्धती फॉलो करताना पूर्वी आपण रँडम पाणी द्यायचो आणि त्यामध्ये काय व्हायचं की कधी कमी पाणी जायचं, कमी वेळ कमी तास जायचे, कधी खूप जास्त होऊन जायचं. तर त्यामध्ये अनइवन पणा राहायचा. तर आता सेन्सर बसवल्यामुळं काय झालं आहे की आपली शेवटची मुळी ज्या खोलीवर आहे त्या खोलीपर्यंत आपण कॉन्स्टंट पाणी पोचवतोय. शेवटच्या मुळीपर्यंत पाणी जातं आहे प्रत्येक वेळेस आणि त्यामुळे शेवटची मुळी तानात जात नाही किंवा सॅच्युरेशनमध्ये राहत नाही. त्यामुळं न्यूट्रिशन अपटेक म्हणा किंवा पिकाला रेग्युलर वाढीसाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी सर्व मिळून जात आहेत. आणि याचे सेन्सरचे आपण पाणी देत असताना प्रत्येक 5 ते 7 मिनिटांनी नोटिफिकेशन येत राहतं की तुमचं पाणी इथपर्यंत पोचलं आहे आणि आपण अजून किती वेळ इरिगेशन करायला पाहिजे किंवा हे जास्त होतं आहे का की अजून पोचलं नाही, हे आपल्याला लक्षात येतं. आपण त्यामुळं योग्य प्रकारे इरिगेशन टाईम किंवा पाणी जिथपर्यंत पोचवायचं आहे तिथपर्यंत पोचवण्यासाठी याची महत्त्वाच्या उद्देशानं मदत होते. ज्यांचं बारीक लक्ष राहतं त्या ठिकाणी अडचण नाही, पण जिथं मोठे एकरेज आहे, मोठे प्लॉट सांभाळायचे, तिथं या गोष्टीची अत्यंत गरज आहे. की आता मित्रमंडळीमध्येही बसवल्यानंतर त्या प्लॉटमध्ये पण फार चांगली उत्कृष्ट वाढ झालेली पाहायला मिळाली. उत्पादनामध्येही चांगला फायदा झाला आणि या दृष्टीने सेन्सर, सॉईल सेन्सर वापरणं, सॉईल मॉइश्चर सेन्सर हे फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की ते सर्वांनी वापरावं आणि या टेक्नॉलॉजीचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे.